रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या डोंबिवलीमध्ये चक्क गुलाबी रस्ता पाहायला मिळाला। डोंबिवली एमआयडीसी मध्ये अनेक रासायनिक कंपन्या असून यामुळे डोंबिवलीकरांना नेहमीच प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो। यापूर्वी काही वर्षांपूर्वी डोंबिवलीमध्ये हिरवा पाऊस ऑरेंज ऑइल मिश्रित पाऊस पडला होता, तर आता केमिकलमुळे एमआयडीसीचा संपूर्ण रस्ता गुलाबी रंगाचा झालाय। रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोठ्या प्रमाणात गटारात केमिकल असल्याचंही दिसून आलंय। या केमिकलमुळे दर्प सुटलाय असंही सांगितलं जातंय। 2020 साली हाच गुलाबी रस्ता विषय लावून धरला गेला होता आणि त्याचे पडसाद देखील उमटलेले होते। त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली होती। आता 5 वर्षांनी पुन्हा हा विषय पुढे आला असून अधिकारी वर्ग लक्ष देणार का असा सवाल उपस्थित झालाय। डोंबिवलीमध्ये प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। एमआयडीसीतला रस्ता गुलाबी झालेला आहे। सुरेश काटे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सुरेश, अक्षरशः एखाद्या मिरवणुकीनंतर गुलाल उधळल्यावर जसा रस्ता गुलाबी दिसतो तसा गुलाबी रस्ता एमआयडीसी मध्ये या केमिकल्समुळे दिसतोय। यावर आता काय उपाययोजना केल्या जाणार आहेत? सरकार दरबारी हा प्रश्न नेला जाणार आहे का? अधिकारी वर्ग काय करतोय? नक्कीच प्रज्ञा, खरं पाहिलं तर एका मिरवणुकीप्रमाणेच जसा गुलाल उधळला जातो आणि रस्ता गुलाबी होतो, अशा पद्धतीचा रस्ता जो आहे तो डोंबिवलीच्या एमआयडीसी मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। खरं पाहिलं तर नेहमीच प्रदूषणाचा मुद्दा जो आहे तो एमआयडीसी मध्ये ऐरणीवर आलेला आपण पाहिलेला आहे। कधी आग लागणं किंवा धुरांचे लोट येणं, रात्री धूर सदृश परिस्थितीत निर्माण होणं, अशी परिस्थिती जी आहे ती नेहमीच आपल्याला पाहायला मिळते। मात्र आज पुन्हा एकदा काही नाल्याच्या मध्ये केमिकल सोडल्यामुळे त्याचा जो काही केमिकल रस्त्यावर आल्यामुळे रस्ता गुलाबी झाल्याचं आपल्याला समजतंय। मात्र अधिकारी याकडे आता काय लक्ष देतात किंवा राजकीय मंडळी कशा पद्धतीने बघतात, कारण की आजूबाजूला जर पाहिलं तर आपण सर्व रहिवासी इलाका आहे, परिसर आहे, त्या ठिकाणी अनेक नागरिक राहतात आणि नागरी वस्तीच्या जवळपास ही सगळा प्रकरण आहे। त्यामुळे रस्ते गुलाबी झालेले आहेत, त्यामुळे धुळीमध्ये मिश्रित होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। त्यामुळे आता राजकीय मंडळीसह या ठिकाणचे अधिकारी कशा पद्धतीने या प्रदूषणाकडे बघतात किंवा याच्यावर काही उपाययोजना करणार आहेत का, कारण की नेहमीचाच हा रस्ता लाल होणं किंवा हिरवा पाऊस पडणं असे प्रकार वारंवार डोंबिवलीतल्या एमआयडीसी मध्ये झालेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। प्रज्ञा, सुरेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।